रणजितसिंग विजयसिंग मोहिते पाटील. रणजितसिंग मोहिते पाटील हे एक युवा नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये उदयाला आले आणि मोहिते पाटील परिवार जो मला असं वाटतं की एक फार मोठे एक इतिहास असलेला अशा प्रकारचा महाराष्ट्रातला परिवार ज्यांनी सहकाराच्या क्षेत्रात राजकीय क्षेत्रात अतिशय मोठं मोलाचं काम केलं आहे, त्या परिवारामधले एक युवा सदस्य म्हणून रणजितदादांकडे पाहिलं जातं. त्यांनी या ठिकाणी राज्यसभेचे खासदार म्हणून इकडे आमदार म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलं. एक अतिशय रुबाबदार अशा प्रकारचे फिजिकली फिट अशा प्रकारचे नेते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांचा जन्म हा कोल्हापुरातला आहे, त्यामुळे एक त्यांच्या व्यक्तिमत्वातही एक भारदस्तपणा आहे. आणि अर्थातच कैलासवासी शंकरराव नारायणराव मोहिते पाटील आणि वडील विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचा राजकीय वारसा मिळाल्यामुळे मला असं वाटतं की एक त्यांच्यामध्ये उपसत अशा प्रकारचा राजकीय गुण हा आपल्याला पाहायला मिळतो. शेती, सहकार, शिक्षण, कृषी प्रक्रिया उद्योग या सर्व गोष्टींमध्ये ते सातत्याने त्या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह दिसतात. विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून एक मोठी चळवळ चालवताना ते आपल्याला पाहायला मिळतात. सोलापूर मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अध्यक्ष, संचालक अशा वेगवेगळ्या कॅपॅसिटीत त्यांनी काम केलं आहे. दूध संस्था, कुक्कुटपालन, फलोत्पादन, रेशीम उद्योग अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे सगळं करत असताना अतिशय लोकांशी संबंध ठेवणारे ते आहेत. राजकारणामध्ये तर ते आहेतच, पण ते राजकारणात नसते तर खेळाचं मैदान देखील त्यांनी निश्चितपणे गाजवलं असतं. एक उत्तम खेळाडू ते आहेत. मला असं वाटतं की त्यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रातही उत्तम कार्य केलेलं आहे. मायकल जॅक्सन आणलं होतं. खो खो, कबड्डी, आट्यापाट्या या सर्व खेळांना प्रोत्साहन ते देत आले आहेत. त्यांनी ऑल इंडिया बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनतर्फे मुंबई येथे जागतिक स्तरावर मिस्टर युनिव्हर्स आणि मिस्टर वर्ल्ड या बॉडी बिल्डिंग स्पर्धांचं देखील आयोजन केलं. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन, महर्षी जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशन या विविध संस्थांशी त्यांचा एक जवळचा संबंध राहिलेला आहे. आणि महिला विद्यार्थी यांच्याकरता गायन, वादन, लोककला, नाटक इत्यादी स्पर्धांचं आयोजन देखील ते करत असतात. माळशिरसला जो काही एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे त्याच्यामध्ये सातत्याने ते योगदान देत असतात. आणि त्यांना देखील फोटोग्राफीची, पर्यटनाची मोठी आवड आहे. हे दोन्ही छंद ते सातत्याने जोपासत असतात. त्यामुळे अशा प्रकारे एका युवा नेत्याला या ठिकाणी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना